नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील. अक्षय तृतीयेआधी आणि नव्या आर्थिक वर्षामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शनिवारचा दिवस खऱ्या अर्थाने आनंदाचा ठरला आहे. कारणही तसंच आहे. कारण केंद्र सरकारने कर्मचाऱ्याच्या महागाई भत्त्यामध्ये 2% घसघशीत वाढ केली आहे. याचा फायदा केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. या निर्णयामुळे आता पगारात तर वाढ होणारच आहे. तसंच दुसरीकडे 8व्या वेतन आयोगाबाबतही मोठ्या हालचाली चालू झालेल्या आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतलेल्या या निर्णयामुळे लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळणार आहे. वाढत्या महागाईच्या काळात 2% वाढ ही कर्मचाऱ्यांच्या महिन्याच्या पगारामध्ये महागाईच्या काळातही मोठी वाढ करणारी ठरणार आहे. महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांचा राहणीमानाचा खर्च आणि महागाईचा दर लक्षात घेऊन काही महिन्यांनी सुधारला जातो. केवळ महागाई भत्ताच नाही तर आता कर्मचारी संघटनांनी वेतन रचनेमध्ये आमूलाग्र बदल करण्याची मागणी सुद्धा लावून धरली आहे. नॅशनल काउन्सिल जॉईंट कन्सल्टेटिव्ह मिशनरीने सरकारला सादर केलेल्या निवेदनामध्ये काही महत्त्वाचे प्रस्ताव मांडले आहेत. त्यामध्ये संघटनांनी 3.83 फिटमेंट फॅक्टरची मागणी केली आहे. जर सरकारने ही मागणी मान्य केली तर कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार सध्याच्या 18,000 रुपयावरून थेट 69,000 रुपयापर्यंत जाणार आहे. याशिवाय कुटुंब व्यवस्थेच्या व्याख्येत बदल करावा, आई वडिलांचाही यामध्ये समावेश करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. सर्वोच्च आणि किमान पगारातील दरी कमी करण्यासाठी वेतनावर मर्यादा घालण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहे. कर्मचारी संघटनांनी केवळ पगारवाढच नाही तर महागाईशी जोडलेले इतर भत्ते आणि वार्षिक वेतनवाढीचा दरही वाढवण्याची मागणी केली. वाढत्या महागाईमुळे कर्मचाऱ्यांच्या क्रयशक्तीवर परिणाम होऊ नये हा या मागचा खरा उद्देश असतो. 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत कर्मचारी वर्गात मोठी उत्सुकता पाहायला दिसत आहे. सध्या तरी 2% DA वाढीमुळे कर्मचाऱ्यांना तात्काळ तर दिलासा मिळालेला आहे. तर आता बघूयात की 8वा वेतन आयोग कधी लागू होणार. तर आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.